Okay, so we are going to start with the new unit from the strength of materials, and the unit is compound stresses. याचंच बघा दुसरं जे नाव आहे, the second name is principal stresses and strains. काही पुस्तकांच्यामध्ये याचं नाव काय असते, compound stresses. In some books it is written as principal stresses and strains. First we'll understand what is mean by compound stress. Compound म्हणजे काय बघा, compound मिक्स, एकापेक्षा जास्त, more than one. So whatever we have seen till this point, unit number 1, simple stresses and strains, means we have considered only tensile or compressive stress. Unit number 2, SFD and BMD, where we have calculated shear force and bending moment, stress navta, but that we have implemented in unit number 3 to calculate bending stresses. So when we have considered bending stress, at that time we have neglected shear, and when we have calculated shear, at that time we have neglected bending. So whatever the calculations we did till this point, all the calculations were for single stress, only one stress. But in actual condition, the material is subjected to all types of stresses simultaneously. म्हणजे एकाच वेळेला काय झालेत, सगळेच स्ट्रेसेस ॲक्ट व्हायलेत. पण आपण काय शिकलोय, एक स्ट्रेस एकदाच. सो मटेरियल इज सब्जेक्टेड टू ओनली वन स्ट्रेस, बट in actual case all the stresses are acting simultaneously. So we are going to see the effect of all the stresses, and that effect is called as compound stresses. Means we are going to combine all the stresses and we are going to determine the resultant of all. त्या सगळ्यांचा combined resultant शोधणे म्हणजे काय, compound stresses. मग आता कंपाऊंड स्ट्रेसेसमध्ये मी एक केस सांगतो, लक्ष द्या. इन टेन्साइल कॉम्प्रेसिव्ह युअर अल्टिमेट स्ट्रेस इज टेन्शन और कॉम्प्रेशन. इन बेंडिंग अँड शियर युअर अल्टिमेट स्ट्रेस इज, बेंडिंगमध्ये तुम्ही काय कॅल्क्युलेट होता, टेन्शन कॉम्प्रेशन. इन शियर शियर, इन टॉर्शन शियर. म्हणजे बेसिकली सगळे स्ट्रेस कुठे थांबतात, शेवटला टेन्शन, कॉम्प्रेशन अँड शियर. सो द फायनल आउटपुट इज टेन्शन, कॉम्प्रेशन अँड शियर. सो द रिझल्टंट विल बी टेन्शन, कॉम्प्रेशन और शियर. दॅट विल बी युअर फायनल आउटपुट वेन यू आर गोइंग टू कंबाईन ऑल द स्ट्रेसेस. ओके, हे प्रिन्सिपल काय आहे हे नंतर सांगतो एक 10 मिनिटांनी. नाव कन्सिडर वन 3-dimensional स्ट्रेस सिस्टीम. काय कन्सिडर करायचं आहे, 3-dimensional स्ट्रेस सिस्टीम. एक कुठला तर 3-dimensional कॉम्पोनंट घ्या. ऑन दॅट 3-dimensional कॉम्पोनंट इफ आय अप्लाय द नंबर ऑफ स्ट्रेसेस रँडम इन रँडम डायरेक्शन, देन इट विल बी हॅविंग द मेन कॉम्पोनंट्स स्ट्रेस इन एक्स डायरेक्शन, स्ट्रेस इन वाय डायरेक्शन and stress in z direction. These stresses are called as normal stresses. यांना काय म्हणायचं, नॉर्मल. नॉर्मल म्हणजे काय, प्लेनला परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर मीन्स नॉर्मल. द स्ट्रेसेस विच आर परपेंडिक्युलर टू प्लेन आर कॉल्ड ॲज नॉर्मल स्ट्रेसेस. बघा, दिस इज द वन प्लेन अँड दिस स्ट्रेस इज परपेंडिक्युलर टू धिस प्लेन. So sigma x is normal to this plane, sigma y is normal to this plane, sigma z is normal to this upper surface, this plane. So the stresses which are perpendicular to any plane are called as normal stresses. The stresses are parallel to plane. मी पहिला काय बघितला, नॉर्मल. आता काय बघणार आहे मी, पॅरलल. द स्ट्रेसेस विच आर पॅरलल टू प्लेन आर कॉल्ड ॲज शियर स्ट्रेसेस.
बघा, प्लेनला परपेंडिक्युलर जो असतो तो काय असतो? नॉर्मल. नॉर्मल इट मे बी टेन्साईल ऑर कॉम्प्रेसिव्ह. नॉर्मल हा काय असतो? एक तर टेन्शनमध्ये असतो किंवा कॉम्प्रेशनमध्ये असतो. अँड द पॅरलल टू प्लेन इज कॉल्ड ॲज टँजेन्शियल स्ट्रेस ऑर शियर स्ट्रेस. पॅरलल टू प्लेनला काय म्हणायचं? टँजेन्शियल स्ट्रेस ऑर शियर स्ट्रेस. हा प्लेनला काय असतो? पॅरलल. प्लेनला काय असतो? पॅरलल. सो हिअर यू कॅन सी सिग्मा एक्स इज नॉर्मल अँड पॅरलल टू धिस प्लेन दिस इज शियर स्ट्रेस. Now this is parallel to which plane? Y and Z. So it is called as shear stress means tau YZ. Okay. तसंच हा बघा, हा this is parallel to this plane. हा प्लेन काय? XZ. So tau XZ. Similarly you can write the different stresses parallel to other planes. कुठल्या तर बघा, एक ह्या प्लेनला असेल, एक ह्या प्लेनला असेल, एक ह्या प्लेनला असेल, कुठल्या तरी एका 3 परपेंडिक्युलर प्लेनला असणार आहे. सो डिपेंडिंग अपॉन दॅट यू कॅन राईट द शियर स्ट्रेसेस अँड नॉर्मल स्ट्रेसेस. सो दिस इज द कंडिशन फॉर 3 डायमेन्शनल स्ट्रेस सिस्टीम. बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस if you want to deal with the stresses which are in 3 dimensional, then it is very much difficult to analyze or to determine. So we simplify the 3-dimensional case into 2-dimensional case. So the next case I'm going to see that will be the 2-dimensional case. Okay, ज्याच्यामध्ये 2 डायमेन्शन असतील and the 3rd dimension will be negligible. So in a 2-dimensional stress system, इथं बघा 2 डायमेन्शन आहेत. So this is the 2-dimensional stress system. So the stresses will be, normal stresses will be in only 2 direction. कुठले x and y. So here you can see sigma x which is perpendicular to this plane, sigma y perpendicular to this plane. बरोबर आहे, याला परपेंडिक्युलर बघा, सिग्मा y perpendicular to this one is sigma x. And along with this अजून कुठला स्ट्रेस असणार आहे? पॅरलल टू प्लेन. and parallel to plane is called as shear. So this is the first plane. We have taken perpendicular sigma x. Now parallel will be shear. So here you can see parallel stress is shear stress. Okay, this is the normal perpendicular to this plane and this one is parallel. So this is the shear stress. So sigma x means stress in x direction which is normal, sigma y means stress in y direction which is normal, and tau is shear stress which is parallel to plane. Sometimes this tau is denoted by sigma t. Tau is denoted by sigma t and sigma x is denoted by sigma n. Sigma n normal stress, sigma t टँजेन्शियल स्ट्रेस. टँजेन्शियल म्हणजेच पॅरलल स्ट्रेस. काय म्हणलं समजलं? त्यामुळे नोटेशन वेगवेगळे येतील. सिग्मा टी इज नथिंग बट टाऊ. ह्याला काही बुकमध्ये क्यू पण म्हणतात, मुद्दाम लिहून ठेवतो क्यू. इन सम बुक्स इट इज डिनोटेड बाय क्यू. टाऊ, क्यू, सिग्मा टी हे सगळे काय आहेत? सेम. म्हणजे कुठले स्ट्रेस आहेत? शियर स्ट्रेस. सिग्मा एक्स, सिग्मा वाय इज डिनोटेड बाय सिग्मा एन. सिग्मा एन ला काय म्हणायचं? नॉर्मल स्ट्रेस. आता गंमत सांगणार आहे पुढं. हे नाव का? प्रिन्सिपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेस हे नाव का? हे आता सांगणार आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. सी, इन सिग्मा एक्स अँड सिग्मा वाय कन्सिडर सिग्मा एक्स इज 100 अँड सिग्मा वाय इज 50. सिग्मा एक्स किती आहे? 100 अँड सिग्मा वाय किती आहे? 50. काय म्हटलं समजलं? अँड शियर स्ट्रेस इज इक्वल टू 0. अँड शियर स्ट्रेस इज इक्वल टू 0 म्हणजे ही केस अशी झाली बघा. बरोबर आहे का? बघा, सिग्मा एक्स इज 100 अँड सिग्मा वाय इज 50 अँड शियर इज 0. इन, हे खूप महत्त्वाचं परत सांगतोय बघा. इन वन प्लेन
इफ देर इज ओनली वन स्ट्रेस, if there is only one stress and its shear stress is 0, then that plane is called as a principal plane. एखाद्या प्लेनमध्ये शियर स्ट्रेस किती पाहिजे? 0. आणि नॉर्मल स्ट्रेस जर असेल तर त्या प्लेनला काय म्हणायचं? प्रिन्सिपल प्लेन. म्हणजे त्या प्लेनमध्ये किती स्ट्रेस आहेत? एकच. हा पण काय आहे बघा, प्रिन्सिपल प्लेन. द स्ट्रेस इन द प्रिन्सिपल प्लेन इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल स्ट्रेस. प्रिन्सिपल प्लेनमध्ये जो एकमेव स्ट्रेस राहिला त्याला काय म्हणायचं? प्रिन्सिपल स्ट्रेस. काय? प्रिन्सिपल स्ट्रेस. आता तुम्ही सांगा प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणजे काय? The stress which is in principal plane is called as principal stress. Now what is the principal plane? If in that plane, if the shear stress is 0, then that plane is called as principal plane. सगळ्यात सोपं, जिथं शियर स्ट्रेस 0 असतो तो प्लेन म्हणजे काय? त्या प्लेनमधला स्ट्रेस म्हणजे काय? प्रिन्सिपल स्ट्रेस. आता मी पुढचा प्रश्न विचारतो. कन्सिडर धिस एक्झाम्पल. दिस सिग्मा एक्स इज प्रिन्सिपल स्ट्रेस और नॉर्मल स्ट्रेस. सिग्मा एक्स हा प्रिन्सिपल स्ट्रेस आहे की नॉर्मल स्ट्रेस आहे? प्रिन्सिपल आहे की नाही? का नाही आहे? कारण तिथं शियर आहे. आता पुढचं गंमत सांगतो. The normal stresses becomes principal when shear stress becomes 0. नॉर्मल स्ट्रेस हा प्रिन्सिपल असतो, पण कधी प्रिन्सिपल होतो? when the shear stress value is 0. ज्या मी बेसिक गोष्टी सांगतोय त्या तुमच्या लक्षात राहिल्या तर हे खूप सोपं आहे. ओके, आता मला सांगा, हा काय आहे? प्रिन्सिपल. हा काय? प्रिन्सिपल. हा काय? कुठला? इन एक्स डायरेक्शन. हा काय? नॉर्मल इन वाय डायरेक्शन. म्हणून मी इथनं कधी पण म्हणलं सिग्मा एक्स सिग्मा वाय. सिग्मा एक्स सिग्मा वाय याचा अर्थ काय? स्ट्रेस इन एक्स डायरेक्शन, स्ट्रेस इन वाय डायरेक्शन. आणि मी शियर दिलाच नाही. म्हणजे सिग्मा एक्स सिग्मा वाय आपोआप कशामध्ये कन्वर्ट झाली? प्रिन्सिपलमध्ये. काय म्हटलं समजलं तुम्हाला? ओके. नाव खूप महत्त्वाचे. आता बघा, नाव इन दिस प्रिन्सिपल just check the sigma x and sigma y value. Sigma x is 100, sigma y is 50. The stress which is having a greater value, higher value, is called as major principal stress, and other one is called as minor principal stress. ज्याची किंमत जास्त आहे तो कोण आहे? मेजर. ज्याची किंमत कमी आहे तो कोण आहे? मायनर. सो दिस इज मेजर, दिस इज मायनर. आणि एक लास्ट गोष्ट सांगतो. द शियर स्ट्रेसेस ऑन द परपेंडिक्युलर प्लेन्स आर सेम. त्यामुळे ह्यातल्या टाऊची किंमत आणि इथल्या टाऊची किंमत काय असणार? सेम. हा 50 असेल तर हा किती पाहिजे? 50च पाहिजे. इवन इफ आय मार्क टाऊ हियर देन दे आर ऑल्सो सेम. हे पॅरलल इक्वल अपोजिट असतात बघा. त्यामुळे काय लक्षात ठेवायचं? द शियर स्ट्रेसेस इन परपेंडिक्युलर प्लेन्स आर सेम. आता अनेक गंमत सांगतो. द प्रिन्सिपल प्लेन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. प्रिन्सिपल प्लेन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे एक हा प्रिन्सिपल आहे तर दुसरा कुठल्या पण रँडम अँगलमध्ये येणार नाही. then the second principal will be perpendicular. तो कसा येणार? परपेंडिक्युलरच येणार. ओके. नाव इन धिस केस, लक्ष द्या बघा नो, इन धिस केस वी आर हॅव्हिंग सिग्मा एक्स अँड सिग्मा वाय. दिस केस इज कॉल्ड ॲज बायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम. ह्याला काय म्हणायचं? बायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम. अजून एक केस दाखवतो.
युनिॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम. बघा हे काय, युनिॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम मीन्स ओनली वन नॉर्मल स्ट्रेस इज ॲक्टिंग इन धिस सिस्टीम. टू म्युच्युअली परपेंडिक्युलर normal stresses are acting in this system. This system is called as two-dimensional stress system. This system is called as two-dimensional stress system. फरक बघा, uniaxial stress in only one direction, biaxial two mutually perpendicular normal stresses, and two-dimensional system sigma x, sigma y and shear stress. Okay, that system is called as two-dimensional stress system. आपल्या सिलेबसमध्ये आपण जे शिकणार आहे ते युनिॲक्सियल, बायॲक्सियल अँड टू डायमेन्शनल. काय काय शिकायचं आपल्याला, युनिॲक्सियल, बायॲक्सियल अँड two-dimensional stress system. This we are going to learn in our syllabus. समजले सगळ्यांना? आता मी प्रश्न विचारतो, प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणजे काय? कोमल. Yes, and what is mean by principal plane? Yes, there is only one stress and shear stress remains 0. That plane is called as principal plane. So, na, what is mean by major principal stress? Minor two-dimensional stress system. Sigma x, sigma y and tau. बरोबर है ना? And biaxial. सिग्मा एक्स अँड सिग्मा वाय, अँड सिग्मा एक्स सिग्मा वाय दोन्ही पण काय आहेत, प्रिन्सिपल. युनिॲक्सियल. ठीक आहे, आता बाळांनो मी जे डेरिवेशन घेणार आहे ते जरा तुम्हाला अवघड वाटेल, पण ह्याच सगळ्या टर्म त्यात येणार आहेत, एकदम सोपं आहे. लक्ष द्या, टोटल ह्या युनिटमध्ये 3 डेरिवेशन आहेत. किती आहेत? 3. मी एकाच डेरिवेशनमध्ये सगळं करू शकतो, पण ते लय अवघड होईल. समजून घ्या, युनिॲक्सियलचं डेरिवेशन आहे, बायॲक्सियलचं डेरिवेशन आहे अँड टू डायमेन्शनलचं आहे. मी फक्त टू डायमेन्शनलचं डेरिवेशन केलं आणि इफ आय पुट टाऊ इज इक्वल टू 0 देन इट विल बिकम, इफ आय पुट टाऊ अँड सिग्मा वाय इज इक्वल टू 0. कळलं मी तुम्हाला? म्हणून मी काय म्हटलं, एकाच डेरिवेशनमध्ये सगळं करता येतंय, पण ती एक्स्ट्रीम केस अवघड होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला काहीच कळणार नाही. सो एक मधला मार्ग काढूया आपण. विल डिराईव्ह द इक्वेशन फॉर बायॲक्सियल अँड टू डायमेन्शनल, अँड इन बायॲक्सियल विल पुट सिग्मा वाय इज इक्वल टू 0, सो इट विल बिकम फॉर युनिॲक्सियल. समजलं? त्यामुळे आत्ता मी जे डेरिवेशन करणार आहे ते कुठल्या सिस्टीमसाठी करणार आहे? फॉर बायॲक्सियल. सो वी आर गोइंग टू डिराईव्ह फॉर biaxial stress system. Okay, heading that.